सो माउंट नून जे शिखर आहे ते कारगिल एरियात आहे. सो तिथे माउंट नून आणि कुन असे 2 मोठे शिखर आहेत जे 7,000 मीटर उंचीचे आहेत. सो नून आम्ही शिखर चढत होतो आणि आम्ही समिट कॅम्पला पोचलो शेवटच्या. तर पोचल्यानंतर रात्री समिट आयटमचा चालू होणार होता. तर जाण्याआधी म्हटलं त्याला गुळपोळी खावी म्हणून मी तिथनं एक गुळपोळीची पिशवी होती प्लॅस्टिकची बॅग ती घेतली आणि गुळपोळी खाताना ती गुळपोळीचा जो आपला पूर्ण असतो त्यातला मधला भाग खात होतो आणि साईडचा काठ होता तो खात नव्हता कारण तो एक तर थंडी टेम्परेचर मायनस उन्हे कडगा होता. मी म्हटलं की हे शक्य नाही खाणं. भूषण म्हटलं ते पण खा की. म्हटलं मेलं तरी खाणार नाही असं मी त्याला म्हणाल त्यावेळेस. आणि तो सगळा साईडचा पार्ट जो होता तो काढला आणि त्या पिशवीत टाकला आणि फक्त मधली तो पोळी खाली साईडला ठेवून दिलं. रात्री 12:30 आमचा समिट आयटम सुरू झाला आणि आम्ही निघालो वर समिटला यायला. पण अनफॉर्च्युनेटली असं की खराब झालं होतं. तर खराब झाल्यामुळे आम्ही तो अटेम्प्ट सोडला आणि परत समिट कॅम्प 2ला आम्ही परत आलो. तर झालं तर असं होतं की समिट म्हणजे आता समिट तर दुसऱ्या दिवशी होणार होतं. मग सकाळी आम्ही उठलो, वेदर चांगलं होतं आणि पहिल्यांदा आमच्या आयुष्यात असं झालं की आम्ही एखादी मोहीम रात्री न जाता सकाळी चालू केली समिट अटेम्प्ट. तो पहाटे 7:30-8ला आम्ही मॅगी खाल्ली सगळ्यांनी, थोडं सूप प्यायलं आणि समिट अटेम्प्ट चालू केला. समिट अटेम्प्ट झाला आमचा सक्सेसफुल. संध्याकाळी 6ला आम्ही पीक चढलो आणि परत खाली आलो. आता झालं असं होतं की एकच स्टँड होता वर, स्लिपिंग बॅग फार नव्हत्या. त्यामुळे शेर्पा काय म्हणले आम्ही खाली जातो कारण की एक तर शक्यच नाही 8 जण झोपणं एका टेंटमध्ये. 4 महिन्यामध्ये 8 लोक किती झोपणार. तर 3 जण ते खाली गेले आणि मी राहिलो 5 जण. सो आल्यानंतर आता आमच्याकडे सगळं फूड संपलं होतं, फक्त सूप राहिलं होतं. तेवढं फक्त सूप बनवलं होतं शेर्पांनी, ते आम्ही प्यायलं आणि झोपून गेलो. झालं असं की पहाटे आम्ही जाताना सकाळी 6-7ला जे मॅगी खाल्लं होतं, जे काही थोडंफार खाल्लं होतं, त्यानंतर आल्यानंतर रात्री सूप प्यायलं. म्हणजे जवळपास आपण जर विचार करता 18 तास उलटून गेले होते आणि रात्री 12-1 वाजता मला जाग आली. तर एक तर थंडी पण वाजत होती स्लिम बॅग नसल्यामुळे व्यवस्थित. आणि मग मी उठलो आणि एक तर भूक लागली होती प्रचंड. त्यामुळे तो डोळाही लागत होता. मी 15 मिनिटाचा पडलो या अंगावरून त्या अंगावर केलं पण भूक लागल्यामुळे झोप लागत नव्हती. मग मला आठवलं की अरे आपण पोळी टाकली होती. मग मी हात टाकला आणि पोळी काढली आणि झालं होतं की फक्त आमच्यावर सूप होतं आणि पाणी कोणीच बनवलं नव्हतं. तर ते तर कडक होती. तर लिटरली त्याचे तुकडे चुरा केला मी आणि तो चुरा असा ढकलला पोटात. म्हणजे मी एक दिवस आधी भूषण होतं की मेलो तरी खाणार नाही. तर देवानी कशी परिस्थिती दुसऱ्या दिवशी कशी आणली माझ्यावर की तो चुरा मला खाऊन ती रात्र काढा लागली. म्हणजे तो चुरा पोटात गेल्यामुळे पोटाला आधार मिळाला आणि मला डोळा लागला. सो मला वाटतं की माणसाने म्हणजे माणूस आहे कोणी पण जे मिळेल ते समाधान मागून खाल्लं पाहिजे असं मला वाटतं. आणि तो अनुभव मला माझ्या आयुष्यासाठी कायमस्वरूपी पुरला. म्हणजे इथून पुढे मग काय जे मिळेल तर मी आवडीने खातो.